नमस्कार. तुमचं स्वागत आहे. आज आपण यशाच्या एका खूप मूलभूत पण तितक्याच शक्तिशाली रहस्याचा शोध घेणार आहोत. याची सुरुवात होते एका मोठ्या डॉक्टर आणि नोबेल पारितोषिक विजेते अल्बर्ट श्वित्झर यांच्या एका जुन्या मुलाखतीपासून. त्यांना एकदा विचारण्यात आलं, आज माणसासमोरची सर्वात मोठी समस्या काय आहे? त्यांचं उत्तर खूप साधं होतं, पण खूप भेदक. ते म्हणाले, माणूस विचार करत नाही. आणि आज आपण याच एका वाक्याच्या मुळाशी जाणार आहोत. बरोबर. आणि आपल्याकडे जे लिखाण आहे ना, ते आपल्याला आठवण करून देतं की आपण एका सुवर्ण युगात जगतोय. हजारो वर्षांपासून मानवाने ज्या संधींसाठी, ज्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, ते आज आपल्याला सहज मिळालंय. हो, पण आपण ते गृहीत धरतो. अगदी. आणि हे लिखाण एका मोठ्या प्रश्नावर बोट ठेवतं. काही मोजकेच लोक प्रचंड यशस्वी का होतात आणि बहुतेक लोक अयशस्वी का ठरतात? आज आपण याच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सुरुवातच एका खरं सांगायचं तर धक्कादायक आकडेवारीने होते. या स्रोतामध्ये म्हटलं आहे की वयाच्या 25व्या वर्षी जे 100 लोक करिअर सुरू करतात, हो, त्यांचा जर आपण विचार केला तर वयाच्या 65व्या वर्षापर्यंत त्यातला फक्त एक जण श्रीमंत बनतो. फक्त एक. हो, फक्त एक. 4 जण आर्थिकदृष्ट्या स्थिर असतात, 5 जण काम करतच राहतात आणि तब्बल 54 जण पूर्णपणे परावलंबी असतात. बापरे. म्हणजे जवळजवळ 90% लोक अयशस्वी ठरतात. हे अविश्वसनीय आहे. 25व्या वर्षी तर प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न असतात, उमेद असते. मग इतकी मोठी घसरण का होते? याचं एकच कारण या लिखाणात दिलं आहे, ते म्हणजे अनुरूपता. अनुरूपता म्हणजे कन्फॉर्मिटी. हो, कन्फॉर्मिटी. सोप्या भाषेत सांगायचं तर विचार न करता फक्त गर्दीच्या मागे चालण्याची प्रवृत्ती. बहुतेक लोक तेच करतात जे इतर सर्वजण करत आहेत. पण का करत आहेत हे त्यांना माहीत नाही. अगदी. यात एका सर्वेक्षणाचा उल्लेख आहे, जिथे लोकांना विचारलं, तुम्ही रोज सकाळी उठून कामावर का जाता? आणि 20 पैकी 19 जणांकडे याचं काहीच उत्तर नव्हतं. अच्छा. ते फक्त एवढंच म्हणाले, कारण बाकीचे सगळे जातात. म्हणजे ते यशस्वी 5% अनुकरण करण्याऐवजी अयशस्वी 95% अनुकरण करत होते. पण मला इथे एक प्रश्न पडतो. समाजात राहण्यासाठी थोडीफार अनुरूपता गरजेची नाही का? म्हणजे प्रत्येकजण जर पूर्णपणे वेगळाच विचार करू लागला तर सगळा गोंधळच माजेल. हो, बरोबर. एक समाज म्हणून आपण एकत्र कसे राहू? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि लेखकही सामाजिक नियमांना किंवा कायद्यांना आव्हान द्यायला सांगत नाहीये. इथे मुद्दा आहे आंधळ्या आणि निष्क्रिय अनुरूपतेचा. अच्छा. म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेताना स्वतःच्या ध्येयांबद्दल विचार न करता केवळ लोक काय करतात यावर अवलंबून राहणं. अडचण काय आहे ना, की ते ज्या 95% लोकांचा अनुकरण करत आहेत ते स्वतःच यशस्वी नाहीयेत. खरंय. त्यामुळे ते नकळतपणे अपयशाच्याच वाटेवर चालत राहतात. याचा अर्थ असा की बहुसंख्य लोक आपलं आयुष्य एका प्रकारे ऑटो पायलट मोडवर जगत आहेत. हो, त्यांना वाटतं की परिस्थितीने त्यांचं आयुष्य घडवलं आहे, पण खरं तर ते त्यांच्या विचार न करण्याच्या सवयीमुळे घडलेलं असतं. मग यशाची खरी व्याख्या काय आहे? कारण या लिखाणानुसार यश म्हणजे फक्त अमाप पैसा कमावणे नाही. नाही, अजिबात नाही. यात काही खूप छान उदाहरणं दिली आहेत. हो, आणि ती व्याख्याच या सगळ्या विचाराचा गाभा आहे. व्याख्या अशी आहे, यश म्हणजे एका निश्चित मौल्यवान ध्येयाच्या दिशेने सातत्याने पुढे जाणे. म्हणजे जर एखादी व्यक्ती तिला काय बनायचं हे ठरवते आणि त्या दिशेने काम करायला सुरुवात करते, तर ती त्याच क्षणी यशस्वी होते. अच्छा, त्याच क्षणी? हो, कारण तिला माहीत असतं की ती कुठे जात आहे. या व्याख्येनुसार ती शिक्षिका यशस्वी आहे, जिला मुलांना घडवायचं होतं आणि ती तेच करत आहे. ती गृहिणी आणि आई यशस्वी आहे, जिला एक उत्तम कुटुंब घडवायचं होतं. अगदी. आणि अगदी कोपऱ्यावर गॅस स्टेशन चालवणारा माणूसही यशस्वी आहे, कारण त्यांनी तेच करण्याचं ध्येय ठरवलं होतं आणि तो ते उत्तम प्रकारे करतोय. हे खूपच रंजक आहे. म्हणजे यश हे कुठेतरी पोचणं नाही तर त्या प्रवासात असणं आहे. बरोबर. आणि ज्यांच्याकडे असं कोणतंही ध्येय नाही ते अयशस्वी आहेत. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की यशाचं मूळ कुठेतरी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच दडलेलं आहे. आणि मला वाटतं हेच ते जगातलं सर्वात आश्चर्यकारक रहस्य आहे. हो, ज्याबद्दल सुरुवातीला उल्लेख झाला होता. अगदी बरोबर. ते रहस्य खूप सोपं आहे. इतकं सोपं की आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. ते रहस्य आहे, आपण जसा विचार करतो
तसेच बनतो. आपण जसा विचार करतो तसेच बनतो. हो, ही एकच अशी गोष्ट आहे ज्यावर इतिहासातील सर्व महान विचारवंत, तत्वज्ञ, पैगंबर, बुद्ध, येशू, मार्कस ऑरेलियस हे सर्व सहमत होते. रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी म्हटलं आहे, माणसाचं जीवन तसंच बनतं जसे त्याचे विचार त्याला बनवतात. आणि प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विलियम जेम्स. हो, विल्यम जेम्स म्हणाले होते, माझ्या पिढीचा सर्वात मोठा शोध हा आहे की माणूस आपले विचार आणि दृष्टिकोन बदलून आपलं जीवन बदलू शकतो. खरं सांगायचं तर हे ऐकून अविश्वसनीय वाटतं. म्हणजे फक्त विचार बदलून कोणीही यशस्वी होऊ शकतं? हे खरंच इतकं सोपं आहे का? हाच तर विरोधाभास आहे. कारण मग तर प्रत्येकजण यशस्वी व्हायला हवा होता ना. बरोबर. हे सोपं आहे पण सहज नाही. काय आहे ना की ज्या व्यक्तीकडे एक स्पष्ट ध्येय आहे ती व्यक्ती सतत त्या ध्येयाबद्दल विचार करत असते. हो. त्यामुळे तिचं मन आपोआप त्या ध्येयाशी संबंधित संधी, माहिती आणि मार्ग शोधू लागतं. अच्छा. या उलट ज्याच्याकडे ध्येय नाही तो कशाबद्दल विचार करतो? गोंधळ, भीती, चिंता, संशय. आणि निसर्गाच्या नियमानुसार त्याचे विचार त्याच गोष्टींना त्याच्या आयुष्यात आकर्षित करतात. तो त्या नकारात्मक विचारांच्या दुष्टचक्रात अडकून राहतो. या लिखाणात जहाजाचं एक सुंदर उदाहरण दिलंय. हो, ते खूपच छान आहे. ते हा मुद्दा अगदी स्पष्ट करतं. हां. विचार करा, एक जहाज बंदर सोडत आहे. त्याचं एक कॅप्टन आहे, एक निश्चित मकसद आहे आणि प्रवासाचा संपूर्ण नकाशाही तयार आहे. असं म्हणतात की 10,000पैकी 9,999 वेळा हे जहाज आपल्या ध्येयापर्यंत पोचतं. कारण त्याची दिशा स्पष्ट आहे. अगदी. आणि आता दुसऱ्या जहाजाचा विचार करा, ज्याला कॅप्टन नाही, चालक दल नाही. आणि कोणतंही ध्येय नाही. हो. फक्त इंजिन सुरू करून त्याला समुद्रात सोडून दिलं, काय होईल त्याचं? ते कुठेच नाही पोचणार. एकतर ते समुद्रात भरकटेल, वादळात सापडून बुडेल, किंवा एखाद्या निर्जन बेटावर जाऊन अडकेल. माणसाचंही तसंच आहे. ध्येय नसलेला माणूस संशय, भीती आणि चिंतेच्या लाटांवर भरकटत राहतो. विचारांची ही शक्ती समजवण्यासाठी यात आणखी एक अप्रतिम रूपक वापरलंय. आपलं मन एका सुपीक जमिनीसारखं आहे. हो. जमिनीला काहीही पर्वा नसते की तुम्ही त्यात मक्याचं बी पेरताय की रात्री विषारी वनस्पतीचं. तुम्ही जे पेराल जमीन तेच उगवेल आणि तुम्हाला परत देईल. आणि हे फक्त एक सुंदर रूपक नाहीये. आधुनिक मानसशास्त्रात यालाच ग्रोथ माइंडसेट म्हणतात. अच्छा. कॅरल ड्वेक यांची संकल्पना. बरोबर. स्टॅनफोर्डच्या मानसशास्त्रज्ञ कॅरल ड्वेक, ज्यांचा ग्रोथ माइंडसेट असतो, ते मानतात की त्यांच्या क्षमता प्रयत्नांनी वाढवता येतात. ते यशाची बीजं पेरत असतात. या उलट फिक्स्ड माइंडसेट असलेले लोक मानतात की त्यांच्या क्षमता जन्मतःच निश्चित आहेत. आणि ते अपयशाच्या भीतीने नवीन गोष्टी पेरायला घाबरतात. अगदी. आपलं मन या जमिनीपेक्षाही जास्त सुपीक आणि चमत्कारिक आहे, पण आपण त्याचा पुरेपूर वापर करत नाही. हो, हाच प्रश्न आहे. जर आपल्याकडे एवढी मोठी शक्ती आहे, तर मग 95% लोक तिचा वापर का करत नाहीत? याचं एक साधं मानवी कारण दिलं आहे. आपल्याला ज्या गोष्टी मोफत मिळतात त्यांची आपण किंमत करत नाही. खरंय. आणि मन ही आपल्याला जन्मतः मोफत मिळालेली शक्ती आहे. आपलं शरीर, आत्मा, आशा, स्वप्न, बुद्धी, प्रेम, कुटुंब या सगळ्या अमूल्य गोष्टी आहेत. हो, आणि त्या विनाशुल्क मिळाल्या आहेत. आपण त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो ज्यासाठी आपण पैसे मोजतो. पण खरं तर या मोफत मिळालेल्या गोष्टीच आपल्या जीवनाचा पाया आहेत. आणि मन ही त्यातली सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. तर मग या शक्तीचा, या सुपीक जमिनीचा वापर कसा करायचा? यावर काही ठोस उपाय दिला आहे का? कारण फक्त विचार बदला असं म्हणणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात करायचं कसं? हो, दिला आहे. आणि म्हणूनच या लिखाणात एक 30 दिवसांची प्रायोगिक चाचणी सांगितली आहे. ही एक कृती योजना आहे. कोणालाही आपल्या विचारांना योग्य दिशेने वळवण्यासाठी ही मदत करू शकते. म्हणजे एक प्रकारची मानसिक कसरत. अगदी. उत्तम. चला, तर मग ह्या चाचणीच्या पायऱ्या पाहूया. मला खात्री आहे की ऐकणाऱ्यांना यात नक्कीच रस असेल. नक्कीच. पहिली पायरी आहे, एका कार्डवर स्पष्ट आणि स्वच्छ अक्षरात लिहा की तुम्हाला आयुष्यात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त काय हवं आहे. फक्त एकच ध्येय. हो, फक्त एक निश्चित ध्येय. हे काहीही असू शकतं. तुमचं उत्पन्न दुप्पट करणे, एक सुंदर घर खरेदी करणे किंवा तुमच्या नात्यांमध्ये सुधारणा करणे. ध्येय मोजता येण्यासारखं आणि स्पष्ट हवं. आणि हे कार्ड फक्त लिहून ठेवायचं नाहीये, बरोबर? अजिबात नाही. ते कार्ड तुम्ही दिवसभर तुमच्या सोबत ठेवायचंय.
सकाळी उठल्यावर, दिवसातून अनेक वेळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ते पाहायचं. आणि जेव्हा तुम्ही ते पाहाल तेव्हा स्वतःला आठवण करून द्यायची आहे की आपण जसा विचार करतो तसेच बनतो. म्हणजे सतत त्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायचं. बरोबर. ज्या क्षणी तुम्ही ते ध्येय लिहिता आणि त्यावर विचार करायला सुरुवात करता त्याच क्षणी ते तुमचं होतं. तुम्ही त्या दिशेने प्रवास सुरू केलेला असतो. ठीक आहे, ही झाली पहिली पायरी. आता दुसरी पायरी ती आहे ज्या गोष्टींची भीती वाटते त्याबद्दल विचार करणं थांबवा. पण हे तर सगळ्यात अवघड आहे. नकारात्मक विचार तर आपोआप मनात येतात, त्यांना थांबवायचं कसं? हे खरंच एक आव्हान आहे. आपलं मन वर्षानुवर्षे नकारात्मक विचार करायला सरावलेलं असतं. पण जेव्हाही एखादा नकारात्मक किंवा भीतीदायक विचार मनात येईल तेव्हा लगेच आपल्या कार्डवर लिहिलेल्या ध्येयाची सकारात्मक कल्पना मनात आणायची आहे. हा एक म्हणजे मानसिक सामना आहे. सुरुवातीला अवघड वाटेल, पण जशी कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी प्रयत्न लागतात तसेच यासाठीही लागतील. म्हणजे आपल्या मनाचे मालक बनण्यासारखं आहे. अगदी 30 दिवसांसाठी आपल्या मनाला फक्त तेच विचार करण्याची परवानगी द्यायची आहे जे आपण त्याला देऊ इच्छितो. म्हणजे ही एक प्रकारची मेंटल डायटिंग आहे. हो, छान शब्द आहे. जंक फूड ऐवजी पौष्टिक आहार घेण्यासारखं. आता तिसरी पायरी. या 30 दिवसांत रोज जितकं काम करता त्यापेक्षा जास्त काम करा. एक उत्साही आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पण इथे मला एक धोका दिसतोय. जास्त काम म्हणजे फक्त जास्त तास काम करणं की कामाची गुणवत्ता सुधारणं? यात बर्नआउट होण्याचा धोका नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. जास्त काम करा याचा अर्थ स्वतःला जाळून घ्या असा मुळीच नाही. याचा अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त मूल्य द्या. अच्छा. निसर्गाचा नियम आहे की आपल्याला त्याच प्रमाणात काहीतरी मिळतं ज्या प्रमाणात आपण काहीतरी देतो. तुम्ही कामावर असाल तर तुमच्या पगारापेक्षा जास्त किमतीचं काम करा. तुम्ही गृहिणी असाल तर अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम आणि काळजी घ्या. म्हणजे हा दृष्टिकोन कमतरतेऐवजी विपुलतेचा आहे. बरोबर. अबंडन्स माइंडसेट. जेव्हा तुम्ही उत्साहाने आणि सकारात्मकतेने काम करता तेव्हा तुम्ही एक यशस्वी व्यक्ती बनता. कारण तुम्ही एका निश्चित ध्येयाच्या दिशेने आनंदाने काम करत असता. समजलं. म्हणजे हे कामाच्या तासांबद्दल नाही तर कामाप्रती असलेल्या वृत्तीबद्दल आहे. आणि शेवटची चौथी पायरी आहे. हो. तुम्ही जे काही कमवाल त्यातील 10% निश्चितपणे वाचवा. हा एक साधा पण खूप शक्तिशाली नियम वाटतो. हो, कारण ही फक्त बचतीची सवय नाही, तर ही आर्थिक शिस्त आणि आत्मनियंत्रणाचं प्रतीक आहे. या 4 पायऱ्या सोप्या वाटतात, पण त्यांचं सातत्याने 30 दिवस पालन करणं हेच खरं आव्हान आहे. ही परीक्षाच आहे एक प्रकारची. बरोबर. आपल्या विचारांच्या सवयी बदलण्याचा एक प्रयोग आहे. आणि जर तुम्ही यात अयशस्वी झालात, म्हणजे नकारात्मक विचारांनी तुमच्यावर मात केली, तर निराश व्हायचं नाही. नाही, पुन्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात करायची. चिकाटी महत्वाची आहे. तर एकंदरीत या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की यश ही काही रहस्यमय किंवा नशिबाने मिळणारी गोष्ट नाही. अजिबात नाही. ती एका ठरवलेल्या मौल्यवान ध्येयाकडे सातत्याने पुढे जाण्याची प्रक्रिया आहे. आणि या प्रवासाचे इंधन म्हणजे आपले विचार. हो. आपण जसा विचार करतो तसेच बनतो. आपलं मन एका बागेसारखं आहे ज्याची मशागत आपल्यालाच करायची आहे. हो, आपण ठरवू शकतो की त्यात सुंदर फुलांची बाग फुलवायची की जंगली अनावश्यक झाडं वाढवी द्यायची. अगदी बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतानुसार आपलं मन ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे ज्यावर आपलं पूर्ण नियंत्रण आहे. हो. पण आजच्या जगात जिथे सोशल मीडिया, बातम्या आणि इतरांच्या मतांचा आपल्यावर सतत भडीमार होत असतो, तिथे एक अधिक गंभीर प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे आपल्या मनात पेरले जाणारे विचार आणि ध्येय खरोखर आपलीच आहेत का? की आजच्या अल्गोरिदमच्या युगात जिथे आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि आपल्या इच्छांना आकार देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, तिथे आपण नकळतपणे इतरांनी दिलेली ध्येय आणि विचार आपल्या मनात रुजवत आहोत? म्हणजे आपण जे ध्येय ठरवतो ते खरंच आपलं आहे की ते आपल्याला विकलं गेलं आहे? यावर विचार करायला हवा.